तर नमस्कार मंडळी, स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी ऋषिकेश गावकर. तर आज आहे दिवस दुसरा. आज मी देवगडमधील दुसरं देवस्थान एक्सप्लोअर करणार आहे, जे रहस्यमय आहे. तर चला तर मग बघूयात कोणते आहे ते मंदिर. तर आता मी जाणार आहे रामेश्वर मंदिरामध्ये. देवगडमधील रामेश्वर मंदिरात आता जाणार आहोत आपण. चला, असंच सरळ जायचं आहे असं बोलले. बघूयात आपण पुढे जाऊन विचारत जाऊया आपण सगळ्यांना. कसं आहे, जर रस्ता चुकलो तर पेट्रोल वाया जायला लागलं. काका, रामेश्वर मंदिर खायला आहे. रामेश्वर मंदिर दत्ता. हां हां हां, ठीक आहे, चल, थँक्यू. इथून सरळ जायचं आहे. ते गिरीला आहे. तर चला जाऊया आपण गिरी रामेश्वर मंदिर. एकदा पण पोचलो आहोत रामेश्वर मंदिराकडे. तर चला आतमध्ये जाऊया. तर मंडळी, आता आतमध्ये जातोय. बघूया आतमध्ये कसं आहे ते मंदिर. मला असं आठवतंय की आम्ही जेव्हा लहान होतो मराठी शाळेमध्ये, तेव्हा आम्ही येथे आलेलो, म्हणजे सहल आलेली आमची. चला तर आतमध्ये बघूया. प्रवेशद्वार आतमध्ये. तो कधीचा आहे काय सांगता येत नाही. ही पिंडी जी आहे ती स्वयंभू म्हणून त्याच्यामुळे कोणाला पण आतमध्ये जाता येत नाही. त्याचा वरचा भाग आहे तो शिवकालीन. ते शिवकालीन असल्यामुळे नंदी थोडा शिवकाळ तिथे चिन्ह होतो. होतो 30 मार्च आणि 12 सप्टेंबर रोजी 3 दिवस सकाळी सूर्यकिरण उगवताना प्रथम सूर्यकिरण गाभाऱ्यात प्रगट होतात पिंडीवर. 3 दिवस 30 मार्च आणि 12 सप्टेंबर किरणोत्सव होतो. आणि तिथून बाहेर आले. आता हे सभामंडप जो आहे तो पेशवे खाली आहे. गंगाधर भानू पेशवे यांनी बनवलेला आहे हा सभामंडप. आणि ही चारी बाजूची गेट आणि ही तटबंदी आणि ही घाटी संभाजी आंग्रेंनी केलेली. महाराजांच्या आरमार त्यांची समाधी त्या बाजूला.
मंडळी, दर्शन झालेले आहे. मी रामेश्वर मंदिरात वरती गेलो नाही आहे. चला तर वरती जाऊन बघूयात. वरती जाऊन बघूयात कसं वाटतंय ते. हे जाऊन तोफ पण आहे. ओहो वा, ते बसण्यासाठी गेलेलं आहे. तुम्ही व्ह्यू एकदम भारी दिसतोय. ते बघा मंदिर. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की असेच भेट देत राहा. चला तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये.